नमस्कार. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या दुनियेत ना एक असा सुपरस्टार आहे जो खरं तर अनेक महत्वाच्या कंपाऊंड्सचा मूळ आधार आहे आणि आज आपण त्याच हिरोची म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीची ओळख करून घेणार आहोत. तर हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. खरं तर हे अगदी सोपं आहे. म्हणजे बघा, एक कार्बनचा अणू आणि तो एका ऑक्सिजनच्या अणूला डबल बॉन्डने जोडलेला असतो. बस एवढंच. पण हा साधासुधा दिसणारा COO बॉन्ड आहे ना, तोच याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात प्रभावशाली ग्रुप्सपैकी एक बनवतो. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण या कार्बोनिल ग्रुपला सुपरस्टार का म्हणतोय ते समजून घेऊ. मग आपण त्याच्या 3 मुख्य फॅमिलीजला भेटणार आहोत: अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि ॲसिड्स. त्यांचं वर्गीकरण कसं होतं हे बघू आणि शेवटी या सगळ्या गोष्टी एकत्र कशा जोडल्या जातात याचं एक मोठं चित्र उभं करूया. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या कथेच्या पहिल्या भागात आपण हेच पाहणार आहोत की हा कार्बोनिल ग्रुप इतका सुपरस्टार का आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्याची भूमिका इतकी सेंट्रल, इतकी महत्वाची का मानली जाते. हे बघा, हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या सर्वात महत्त्वाच्या फंक्शनल ग्रुप्सपैकी एक. आणि याचं कारण माहितीये काय? कारण हा एकटा COO ग्रुप आहे ना, तो वेगवेगळ्या कंपाऊंड्सना जन्म देतो. म्हणजे जणू काही हा एकच पाया आहे ज्यावर रसायनशास्त्राची एक मोठी, विविधतेने नटलेली इमारत उभी आहे. आणि हीच विविधता आपल्याला आपल्या पुढच्या टप्प्यावर घेऊन येते. आता आपण त्या 3 मुख्य फॅमिलीजना भेटणार आहोत ज्या हाच एका कार्बोनिल ग्रुपपासून तयार होतात. आणि गंमत काय आहे माहितीये, या तिन्ही फॅमिलीजमधला फरक फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे की त्या कार्बोनिल कार्बनला जोडलंय तरी काय. विचार करा, जर त्याला एक हायड्रोजन जोडला तर तयार होतात अल्डिहाइड्स. जर त्याला 2 कार्बनच्या चेन्स म्हणजे अल्काइल किंवा अराइल ग्रुप्स जोडले तर ते बनतात कीटोन्स. आणि जर त्याला एक OH ग्रुप जोडलेला दिसला की समजून जायचं ते आहेत कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. किती सोपं आहे ना. ठीक आहे, चला तर मग या फॅमिलीमधल्या पहिल्या मेंबरला म्हणजे ॲल्डिहाइड्सना जरा जवळून ओळखूया. बघूया तरी त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. अल्डिहाइड्सचं वर्गीकरण खूपच सोपं आहे. याचे मुख्य 2 प्रकार पडतात: ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. आणि या दोघांमधला फरक अगदी सरळ आहे. तो CHO ग्रुप कुठे जोडलाय फक्त ते बघायचं. जर तो एका साध्या कार्बन चेनला जोडलेला असेल तर तो झाला ॲलिफॅटिक. आणि जर तो थेट एका ॲरोमॅटिक रिंगला म्हणजे बेन्झीनसारख्या रिंगला जोडलेला असेल तर तो झाला ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता उदाहरणं बघितली की हे अजून सोपं वाटेल. ॲलिफॅटिकमध्ये येतात फॉर्मॅल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड. तर ॲरोमॅटिकमध्ये बेन्झाल्डिहाइड, ज्याला तो बदामाचा खास सुगंध असतो ना तो, आणि सॅलिसिलाल्डिहाइड. ही काही उत्तम उदाहरणं आहेत. चला आता दुसऱ्या फॅमिलीकडे वळूया, कीटोन्स. बघूया यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. अल्डिहाइड्सप्रमाणेच कीटोन्समध्ये सुद्धा ॲलिफॅटिक प्रकार असतो. म्हणजे जिथे कार्बोनिल ग्रुपला 2 अल्काइल ग्रुप्स जोडलेले असतात. पण थांबा, इथे एक छोटीशी गंमत आहे. यांचं वर्गीकरण अजून पुढे 2 प्रकारात होतं. म्हणजे कसं, जर कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूंना जोडलेले अल्काइल ग्रुप्स अगदी सारखे असतील तर तो झाला सिंपल किंवा सिमेट्रिकल कीटोन, उदाहरणार्थ डायमिथाइल कीटोन. आणि जर दोन्ही ग्रुप्स वेगवेगळे असले तर त्याला मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल कीटोन म्हणतात, जसं की इथाइल मिथाइल कीटोन. आता बघूया ॲरोमॅटिक कीटोन्स. नावावरूनच कळतंय की इथे कार्बोनिल ग्रुप कमीत कमी एका ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असणार. याची सगळ्यात चांगली उदाहरणं म्हणजे एसिटोफेनोन आणि बेन्झोफेनोन. आणि हो, हे दोन्ही अनेकदा परफ्यूम्स आणि साबणांमध्ये सुगंधासाठी वापरले जातात. म्हणजे हे आपल्या रोजच्या आयुष्यातही आहेत. आणि आता वेळ झाली आहे आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या फॅमिलीला भेटायची, कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. यांचं वर्गीकरण पण आहे ना अल्डिहाइड्स सारखंच आहे, अगदी सोपं. जर COOH ग्रुप एका अल्काइल ग्रुपला जोडलेलं असेल तर ते झालं ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे ॲसिटिक ॲसिड. हो, जे व्हिनेगरमध्ये असतं तेच. आणि जर हाच ग्रुप थेट ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल तर ते झालं ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, उदाहरणार्थ बेन्झोइक ॲसिड. पण इथे एक छोटासा पण महत्त्वाचा ट्विस्ट आहे. कधीकधी काय होतं, हा COOH ग्रुप थेट ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला नसतो. तो एका साईड चेनला जोडलेला असतो. अशा कंपाऊंड्सना साईड चेन ॲरोमॅटिक ॲसिड्स म्हणतात.
आणि फिनाईल ॲसिटिक ॲसिड हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडचं वर्गीकरण करायची अजून एक पद्धत आहे आणि ती म्हणजे त्यांच्यात COOH ग्रुप्स किती आहेत हे मोजणं. जर एकच ग्रुप असेल तर मोनो, 2 असले तर डाय आणि 3 असले तर बरोबर ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड. जसं की लिंबामध्ये जे सायट्रिक ॲसिड असतं ना, ते एक ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, कारण त्याच्या एका मॉलिक्यूलमध्ये तब्बल 3 COOH ग्रुप्स असतात. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून एक बिग पिक्चर बघूया. हा तक्ता म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे. आपण काय पाहिलं? अल्डिहाइड्सची ओळख आहे हायड्रोजन, कीटोन्सची ओळख आहे 2 R ग्रुप्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडची ओळख आहे OH ग्रुप. म्हणजे बघा, पाया एकच, तोच कार्बोनिल ग्रुप, पण त्याला काय जोडलंय यावरून किती वेगवेगळे प्रकार तयार होतात हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्वाचा प्रश्न उरतो नाही का, की ह्या कंपाऊंड्सच्या रचनेतले हे जे छोटे छोटे फरक आहेत ते त्यांच्या गुणधर्मांवर आणि त्यांच्या केमिकल रिॲक्शन्सवर नेमका कसा परिणाम करत असतील. आणि खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाच्या उत्तरात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची खरी मजा दडलेली आहे.